नमस्कार मंडळी. तर कसं आहात तुम्ही सर्व? तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या सहयोगी ब्लॉगच्या चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळेजण मजेतच असणार आहे. मी पण खूप मजेत आहे. तर आज मी जात आहे बोरीवली मार्केटला आणि तिथे काय काय शॉपिंग करायला चालली आहे नक्कीच मी तुम्हाला सांगते. पण आज तेवढंस ट्रॅफिक नाही आहे, तुम्ही बघू शकता. एक मिनिट. तर आज तेवढं ट्रॅफिक नाही आहे, नॉर्मल आहे आज. एनिवेज, तर आज मी का जात आहे बोरीवलीमध्ये ते तुम्हाला सांगते. तर आज मला वारा खूप जास्ती आहे, पाऊस नाही आहे आणि बरं झालं पाऊस नाही आहे ते, कारण माझ्याकडे छत्री नाही आहे. संगीतने छत्री स्वतःची कुठेतरी हरवून टाकली आहे आणि तो गेले 2 दिवस माझीच छत्री घेऊन जातोय. तर तेच रिझन आहे आज मी जात आहे, त्याच्यासाठी छत्री एक घेणार आहे. प्लस माझ्या आजीला एक साडी घ्यायची आहे, नऊवारी साडी. ते पण मी नाही घेत आहे, म्हणजे मी घ्यायला चालली आहे, पण मी घेत आहे माझ्या मावशीचा मुलगा वेदांत, ज्याला तुम्ही बघितला असेल पॉपकॉर्न वाला जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये. तर तो आजीसाठी साडी घेणार आहे आणि त्याचसाठी त्याचीच खरेदी करायला मी बोरीवली मार्केटला जात आहे. आणि बाकी तर छोट्या मोठ्या खरेदी होऊनच जातील, कारण बोरिवली मार्केटला मी यासाठी जाते कारण ते एक मार्केट असं आहे जिथे मला कुठे काय मिळतं सगळं माहित आहे आणि माझ्यापासून एकदमच जवळ आहे. तर त्यामुळे मी नेहमी बोरिवली मार्केटला शॉपिंगला जाते. तर आता चला मग जाऊया आपण शॉपिंगसाठी. खूप मस्त वातावरण आहे इथे मुंबईमध्ये, बघू शकता. आणि आता पाऊस अजून तर स्टार्ट नाही झालाय, पण पाऊस पक्का पडणार आहे बघा. खूप ढगाळ वातावरण आहे, खूप मस्त वातावरण आहे आणि पाऊस तर पडणार आहे. तर फायनली आपण आता बोरिवली स्टेशनला पोहोचलो आहोत. भैया आगे वो सिग्नल के पास साइड में ले लेना. इधर ही रोक दो. हाँ चलेगा, इधर ही रोको. ओके. प्युअर कॉटन आहे ना, डबल होड आहे ना पण हे. तर आता मी आजीसाठी या शॉपमध्ये एक नऊवारी साडी घ्यायला आली. अजून कलर असतील तरी पण दाखवू शकता तुम्ही. कलर तर फारच सुंदर आहेत, मला सर्व कलरच फार आवडले. व्हाईट पण चालेल. साड्या तर सर्वच खूप छान आहेत, पण आजीसाठी मी स्पेशली ही साडी सिलेक्ट केली कारण आजीकडे हा कलर नाही आहे आणि हा कलर मला फारच आवडला आहे, कारण आजी खूप गोरी आहे त्यामुळे तिला ही साडी फारच सुंदर दिसणार. सो फायनली एक काम झालं आहे, ते म्हणजे साडी घेण्याचं. आता आपण जात आहोत पुढे. सांगते मी कुठे चालली आहे ती. तर इथे मी आता आली आहे संकेतला छत्री घ्यायला. तर आता मी महागडी छत्री घेणार नाही आहे बिलकुल, कारण ती हरवली वगैरे, तर त्यापेक्षा कमीत कमी जी असेल ती मी छत्री आता घेणार आहे. तसं पण आता सीझन संपत पण आला आहे. तर ही 200 रुपयाची छत्री आहे जी मी आता बघते. ती वालीच द्या. 3 फोल्ड बरी असेल. हां 2 फोल्ड वाली. 3 फोल्ड नको, 2 फोल्ड वाली द्या. ती वाली. सो फायनली मी आता छत्री घेऊन निघाली आहे. आता तुम्ही बघू शकता बोरिवलीमध्ये ना हे मार्केट आहे ना ते खतरनाक आहे, कारण ह्याच्यामध्ये ना खूप चांगल्या चांगल्या तुम्हाला गोष्टी पाहायला मिळणार आहे. अगदी बेडशीटपासून छोट्या मुलांचे कपडे, त्यानंतर आपण जे घरी घालतो ते कपडे, त्यानंतर रुमाल वगैरे, ह्या सगळ्या सॉक्स वगैरे सगळं काही तुम्हाला मिळतं. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बॅग्स वगैरे खूप छान छान मिळतं. सो मला ते फार आवडतं बोरिवलीमध्ये. आणि बोरिवलीमध्ये कसं आहे ना, स्ट्रीट शॉपिंगसाठी बेस्ट आहे बोरिवली मार्केट. सो कधी जर आला तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा SV रोडला, बोरिवली वेस्टला. सो हे संपूर्ण असं मार्केट आहे. तर आता माझी ती खरेदी तर करून झाली आहे. आता माझ्याकडे बाकी काही खरेदी करण्यासारखं नाही आहे. सो आता मी माझ्या नेक्स्ट कामासाठी चालली आहे. इथे ना फक्त एकच प्रॉब्लेम आहे, कारण BMCवाले नेहमीच इथे रोडवर सगळ्यांना उठवत असतात, सगळ्या मालवाल्यांना. त्यामुळे या विचारांना बसायला पण मिळत नाही आपला माल विकायला. त्यामुळे कधी तुम्हाला पूर्ण मार्केट रिकामं पण भेटू शकतो.
सो फायनली आता मी आली आहे संकेतला कॅब घ्यायला. त्याला पाहिजे होती कारण बँकमध्ये त्याला एसीच्या खाली खूप थंडी वाजते आणि त्यामुळे रोज सर्दी होत असते. सो त्याला मी ही कॅब जी आहे ती सिलेक्ट केली आहे. मला फार आवडली रेड कलर. तर आता मी संकेतचा वेट करते कारण आम्हाला जायचं आहे एअरटेल गॅलरीमध्ये. कारण त्याचं जे सिम कार्ड आहे ना ते पोस्टपेड आहे आणि ते आम्हाला प्रीपेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी वेट करते. सो अजूनही संकेत आला नाही आहे. मी यांच्यासमोर बसून आहे ऑफिसमध्ये कारण माझे पण पाय खूप दुखत होते. सो मी विचार केला की थोडं मी इथे जाऊन वेट करू. तर काहीच नाही आहे. एकदम अगदी अर्धा तास पाऊण तास होऊन गेला आहे पण अजूनही संकेत आला नाही आहे. सो फायनली आमचं काम झालं आहे. आम्ही आता निघालो इथून. तर आता आम्हाला ऑटो पकडायचं आहे. रात्रीचं मार्केट पण असं फार भरतं म्हणजे खूप जास्त गर्दी असते इथे बोरिवली मार्केटला. दिवाळीमध्ये तर अक्षरशः पाय ठेवायला पण जागा नसते. एवढी गर्दी असते बोरिवली मार्केटला. खूप छान छान वस्तू कमी स्वस्त तर आता मी खाणार आहे गरमागरम ब्रेड पकोडा. हे पकड जरा. तर इथला ना ब्रेड पकोडा खूपच टेस्टी लागतो आणि हे ठिकाण आहे बोरिवली वेस्टला पिपासा करून आहे त्याच्या बाजूला. सो फायनली आता आम्ही ऑटो पकडून घरी निघालो आहोत. तर गाईज तुम्हाला हा माझा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असेल माझे व्लॉग्स तर प्लीज कमेंट करा. थँक्यू. अंकल.